नमस्कार. स्टुडंट पोर्टलमधील विद्यार्थ्यांच्या प्रमोशनची सुविधा सुरू झालेली आहे. स्टुडंट पोर्टलला लॉग इन करण्यापूर्वी शाळांसाठी काही नियमित सूचना दिलेल्या आहेत. या सूचना काय आहेत ते आपण पाहूयात. प्रथमतः स्टुडंट पोर्टल या साईडवर जाऊयात. स्टुडंट पोर्टल या साईडला क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशा प्रकारचे शाळांसाठी नियमित सूचना हे पेज ओपन होते. तर या सूचना काय आहेत ते पाहूयात. एखाद्या शाळेने अटॅच, ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल या ऑप्शनद्वारे रिक्वेस्ट केलेले विद्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्र प्रमुख तसेच गट शिक्षण अधिकारी यांनी विहित मुदतीत अप्रूव्ह रिजेक्ट करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास सदर रिक्वेस्ट 52 दिवसानंतर रद्द करण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांची शाळा नव्याने रिक्वेस्ट टाकू शकते. म्हणजे जर एखादा विद्यार्थी आपल्या शाळेत आला असेल आणि आपण जुन्या शाळेला रिक्वेस्ट पाठवली असेल आणि ती रिक्वेस्ट जर अप्रूव्ह किंवा रिजेक्ट झाली नाही तर 52 दिवसानंतर पुन्हा आपण नव्याने रिक्वेस्ट टाकू शकतो. एखाद्या शाळेने त्यांच्या शाळेत नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची त्याच्या जुन्या शाळेस ऑनलाईन रिक्वेस्ट पाठविल्यानंतर सदर रिक्वेस्ट जुन्या शाळेने 7 दिवसात अप्रूव्ह रिजेक्ट करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत जुन्या शाळेने तसे न केल्यास सदर रिक्वेस्ट संबंधित शाळेच्या केंद्रप्रमुख यांच्याकडे जाईल व केंद्रप्रमुख सदर विद्यार्थीबाबत खात्री करून प्राप्त रिक्वेस्ट ही अप्रूव्ह रिजेक्ट 15 दिवसात करतील. म्हणजे जर जुन्या शाळेला आपण रिक्वेस्ट पाठवली असेल आणि त्यांनी जर 7 दिवसाच्या आत रिक्वेस्ट अप्रूव्ह किंवा रिजेक्ट केली नाही तर ती रिक्वेस्ट त्या शाळेच्या केंद्रप्रमुख यांच्या लॉग इनला जाईल व त्यांनी 15 दिवसाच्या आत ती रिक्वेस्ट अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करणे गरजेचे आहे. शाळेने केलेली फर्स्ट टाईम रिक्वेस्ट जर केंद्रप्रमुख यांनी रिजेक्ट केल्यास सदर रिक्वेस्ट नवीन शाळेसाठी पुन्हा 3 दिवसाच्या मुदतीसाठी उपलब्ध होईल. जर समजा केंद्रप्रमुख यांच्या लॉग इनला ती रिक्वेस्ट गेली असेल आणि केंद्रप्रमुख यांनी फर्स्ट टाईम पाठवलेली रिक्वेस्ट हे जी रिजेक्ट केली असेल तर नवीन शाळा पुन्हा त्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट 3 दिवसाच्या मुदतीसाठी पाठवतील. जर जुन्या शाळेने सदर ऑनलाईन रिक्वेस्ट प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसात रिजेक्ट केली तर नवीन शाळा विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत असल्यास पुन्हा त्याच जुन्या शाळेस ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवतील व सदर शाळेने 3 दिवसाच्या मुदतीत अप्रूव्ह रिजेक्ट करणे आवश्यक आहे. म्हणजे जर समजा नवीन शाळेने रिक्वेस्ट पाठवली असेल आणि 7 दिवसाच्या आत जर जुन्या शाळेने रिक्वेस्ट रिजेक्ट केली तर नवीन शाळा पुन्हा एकदा त्या शाळेला 3 दिवसाच्या मुदतीसाठी रिक्वेस्ट पाठवतील. म्हणजे रिक्वेस्ट पाठवल्यानंतर जुन्या शाळेने 3 दिवसाच्या आत अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करणे आवश्यक राहील. विहित मुदतीत जुन्या शाळेने काहीच कारवाई न केल्यास अथवा रिजेक्ट केल्यास सदर रिक्वेस्ट संबंधित शाळेच्या केंद्रप्रमुख यांच्याकडे जाईल व केंद्रप्रमुख सदर रिक्वेस्ट बाबत खात्री करून प्राप्त रिक्वेस्ट ही अप्रूव्ह रिजेक्ट 15 दिवसात करतील. म्हणजे जर समजा पुन्हा एकदा रिक्वेस्ट पाठवली आणि जुन्या शाळेने ती रिक्वेस्ट 3 दिवसाच्या आत अप्रूव्ह न करता रिजेक्ट केली तर ती रिक्वेस्ट पुन्हा केंद्रप्रमुख यांच्या लॉग इनला जाईल व त्यावर केंद्रप्रमुख हे अप्रूव्ह किंवा रिजेक्ट 15 दिवसाच्या आत करतील. जर केंद्रप्रमुख यांनी प्राप्त सेकंड टाईम रिक्वेस्ट अथवा 15 दिवसाच्या मुदतीत काहीच न केल्यास सदर ऑनलाईन रिक्वेस्ट ही BEO लेवलला 1 महिन्याच्या मुदतीत अप्रूव्ह किंवा रिजेक्टसाठी उपलब्ध असतील. म्हणजेच नवीन शाळेने जुन्या शाळेला रिक्वेस्ट पाठवली असेल आणि जुन्या शाळेने फर्स्ट टाईम आलेली रिक्वेस्ट ही 7 दिवसाच्या आत रिजेक्ट केली असेल तर नवीन शाळेला पुन्हा एकदा रिक्वेस्ट पाठवता येईल. परंतु यावेळेस सेकंड टाईम पाठवलेली रिक्वेस्ट ही जुन्या शाळेला 3 दिवसाच्या आत अप्रूव्ह करावे लागेल. जर ती रिजेक्ट केली किंवा त्यावर काहीच कारवाई नाही केली
तर ती रिक्वेस्ट केंद्रप्रमुख यांच्या लॉगिनला जाईल. केंद्रप्रमुख यांच्या लॉगिनला फर्स्ट टाईम आलेली रिक्वेस्ट ही रिजेक्ट केली असेल तर नवीन शाळेला पुन्हा एकदा रिक्वेस्ट पाठवता येईल. परंतु यावेळेस नवीन शाळेला जुन्या शाळेला ती रिक्वेस्ट 3 दिवसाच्या आत सेकंड टाईम आलेली रिक्वेस्ट ही अप्रूव्ह करावी लागेल. जर ती रिजेक्ट केली किंवा त्यावर कारवाई नाही केली तर सेकंड टाईम आलेली रिक्वेस्ट ही केंद्रप्रमुख यांच्या लॉगिनला जाईल. केंद्रप्रमुख लेवलला सेकंड टाईम आलेली रिक्वेस्ट जर 15 दिवसाच्या आत रिजेक्ट होत असेल किंवा त्यावर काहीच कारवाई होत नसेल तर ती रिक्वेस्ट BEO यांच्या लेवलला 1 महिन्याच्या मुदतीसाठी अप्रूव्ह किंवा रिजेक्टसाठी जाईल. आणि शेवटी प्रमोशन केलेल्या विद्यार्थ्यांचे आधार हे व्हॅलिड करून घ्यायचे आहेत.